दादासाहेब काय झालं गुरुजी? शाळा का लवकर सोडली? आपल्या मातोश्री सावित्रीबाई. गुरुजी तसं काही झालं असतं तर तुमच्या आधी मला नसतं का कळलं? बरं काही झालं की कळवा. आजीला पाणी पाज रे. का? का म्हणजे मी म्हणते म्हणून पाज. चल घे. पण का? अरे पद्धतच ते रे तशी. मरायच्या अगोदर पाणी पाजावं रे. घे. तुझी आजी आता काही तासच आहे रे आपल्या बरोबर. काय? काय? आई ओ नो. आहे आहे. अरे काय सांगतोयस काय? आतापर्यंत दादांनी तुमच्या त्या लाडक्या बहिणीला रेखाला फोन सुद्धा केला असणार. ती जर आपल्या आधी तिथे जाऊन पोचली ना तर झालं सगळं कल्याण. पण मला एक कळत नाहीये, ती आपल्या आधी पोहोचली, तुझा काय प्रॉब्लेम आहे? पण आपल्या आधी जर ती तिथे पोचली ना तर आईंचे अर्धे दागिने साफ करायचे. तुला सीमा कशी आहे ते माहित नाही श्रीकांत. अरे आईचे दागिने किती आहेत ते कुणाला माहित, आणि जमिनीचेही खरे पैसे किती मिळाले ते आपल्याला कसं कळणार? आपण तिथं हजर असायलाच पाहिजे. असं कसं रे झालं दादा? काही झालेलं नाही अजून. अजून आहे. काय अवस्था झाली आईची, पाहत नाही रे. हो म्हणून तुम्ही आईला बघायला यायचं टाळता. हॅलो हॅलो हॅलो. मी पुढचे 13 दिवस तरी आता इथून पुढे येऊ शकत नाही ऑफिस मध्ये. तू 13 दिवसाची रजा टाकून आलायस? हो. आता एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये तो सेल्स मॅनेजर आहे. अहो पुढच्या आठवड्यात अमेरिकेला सुद्धा जाणार होता, पण इतक्यात. हो मला सांगायचं ना तसं. मी काय फोर्स केला नव्हता तुम्हाला. नाही तर तुम्हीच म्हणाला असतात जिवंत पाणी आम्हाला भेटायचं होतं आईला शेवटचं. हॅलो, मी सरपंच बाई बोलतीय. कशी आईची तब्येत? मीटिंग का कॅन्सल केली? समदे मेंबर म्हणले की तुमची आई आजारी आहे. मी अशी अवघडलेली सावघडलेली, तुम्ही नाही म्हणजे मग कोण घेणार बरं मीटिंग? अरे पण आई आमची आजारी आहे, मीटिंग आम्ही कॅन्सल करायला पाहिजे ना. स्वयंपाक करायच्या नादात विचारायचं इसरूनच गेले बघा. दिसतोय ना? हा ए सीमा, डोळ्याला पदर लाव. हा सिकंदराव, त्या एकाच्या खांद्यावर हात ठेवा. हा म्हणजे कसं समजवताना वाटलं पाहिजे. गरम गरम शिरा खाऊन घ्या. शिरा? साजूक तुपातला बदाम घातलेला. वहिनी अगं, आई अशी आजारी असताना आपण बदामाचा शिरा खायचा म्हणजे? अरे यांना सकाळीच आठवण झाली. तुमच्या लहानपणी तुमची आई असा शिरा करायची, गरम गरम साजूक तुपातला बदाम घातलेला. तुम्हाला खूप आवडायचा. हो थांबा. काय चाललंय काकू? काय चाललंय? हा काय लिहिलंय इथं? हगणदारी मुक्त गाव. अव लहानपोर हाय, असू द्या. ए थांब रे. वहिनी याला अशी सवय लावली ना हा मोठेपणी कुठेही बसून घाण करेल. आई मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. काय रे? अगं आजीची इच्छा होती की कसली? माझं आणि माधुरीचं लग्न व्हावं म्हणून. अरे पिक्चरचं येड असलेलं नाचऱ्या पोरीवर लग्न कराया का डोसकं ठिकाणार आहे का तुझं? आणि आजीची शेवटची इच्छा होती? शपथ. अगं आजी नेहमी म्हणायची की माझ्या जीवात जीव असेपर्यंत मला माझ्या नातसुनीचं तोंड बघायचं आहे. हवं तर विचार तिला. आता काय म्हणणं काय तुझं? म्हणणं काय म्हणजे मला माधुरी बरोबर अर्जंट लग्न करायचं. डोसकं ठिकाणार आहे का तुझं? आजी इथे शेवटच्या घटका मोजते आणि तू? म्हणूनच म्हणतोय ना मी. मुलांनो, हे जे तुमच्या समोर बसलेले आहेत हे आपल्या गावचे उपसरपंच आहेत. ते एवढे महत्वाचे नाहीये, पण त्यांच्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांची आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. या महेश साहेबांनी आपल्या शाळेत शिकून मोठी प्रगती केलेली आहे.
आज त्यांच्या मातोश्रींची तब्येत बरी नसतानाही ते आपल्याला भेट द्यायला आलेले आहेत. माझी त्यांना नम्र विनंती आहे की या शाळेविषयी कृतज्ञता म्हणून त्यांनी या शाळेला एक कम्प्युटर भेट द्यावा. आपल्या मातोश्रींच्या स्मृतीला अभिवादन म्हणून ते हे नक्कीच करतील अशी मला आशा आहे. टाळ्या. गुलब्या. आलो पाटील. अरे ए गुलब्या. आलो पाटील. अरे तिच्या मायला टीव्ही चालू कसं होईना? चालू होईना. पुन्हा बिघडलं वाटतं. अरे तिच्या मायला आता र. अरे आज टीव्हीवर शोले आहे. असं होय. अहो पाटील लय भारी पिक्चर आहे म्हण. हो कितने आदमी थे. अरे लेका मग ते समदे आदमी साहेबरावाच्या घरी टीव्ही बघायला जातेली ना. हो जातेलच की. ते त्यांच्या पार्टीत गेलं तर आपल्या पार्टीचं काय? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? एका पिक्चर मुळे पार्टी फुटल. आयडिया बोला पाटील बोला. आपल्या गावचा उपसरपंच दादा निकम. अहो तो हाय की. अरे तो हाय र पर त्याची म्हातारी ती लय सिरियस आहे म्हणत्या. होय होय लय सिरियस आहे बघा. अहो कावा बी गचकल. सावित्रीबाई निकम काय 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 चाललंय काय हा? आणि सावित्रीबाई निकम अमर राय काय ते अजून जिवंत आहेत, त्याला एवढ्याच मारताय होय? साहेबराव तुम्ही हे बरं करत नाही. काय काय हे अजिबात ऐकून घेणं नाही, सांगून देतो. हा काय काय तुम्ही समजलं काय? हा म्हणून काय तुम्ही समज. ते बघा दादासाहेब झाले, त्यांना विचारा. या काय काय झालं काय? आता तुमची आई आजारी आहे हे समजा गावाला ठाऊक आहे. आता तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोतच की नाही कुठं म्हणतोय. म्हणून काय आम्ही टीव्ही बघायचं नाही? हा आता शोले सारख्या एवढ्या चांगल्या सिनेमाला समजा गावानं मुकायचं होय. काय आमची आई आजारी आहे बरोबर आहे, पण त्याचा टीव्ही बघण्याची काय संबंध आहे? मग आता आमची बहीण ही पण टीव्ही बघायला आली आहे. समजत चालते उगाच ओरडते. यातूनच दुर्दैवानं दादासाहेबांच्या आईचं काय बरं वाईट झालंच तर मी ताबडतोब टीव्ही बंद करण्याचं जाहीर आश्वासन दादासाहेबांना देतो. मला वाटतं एवढी माणुसकी पुरेशी आहे. अरे मैश्या. हनुमंतराव. अरे माझ्या दोस्ता. हनुमंतराव. मैश्या च्या मायला राव बिव गावासाठी काय? अरे तू आपला जुना क्लासमेट. पर मला सांग आय कशी हाय? काय खरं नाही. तरीच मी म्हणत होतो अशा दुःखाच्या प्रसंगी गावानं जरा एक दिस नाही बघितला टीव्ही तर मरतेत का? अरे तुमचं दुःख ते गावाचं दुःख, तुमचं टेन्शन ते गावाचं टेन्शन नाही का? आपण तर नाही लावला बा टीव्ही. त्या साहेबरावांना बी लावाया दिला नसता, पर दादासाहेबांनी शेपूट घातलं नव का? ताई थेरडी मरत नाहीये. हळू बोल, काय बडबडतोयस? पण ती मरू शकते. कंदिलाची वात विझत नसेल ना तर ती आपणच विझवून टाकायची. दादा. ए दादा. महेश काय रे? काय रे? काय रे का? काय समजतोस काय रे तू स्वतःला? काय समजतोस? अरे आम्ही सगळे इथे धावत पळत इथपर्यंत आलो आणि तुझा तो डॉक्टर म्हणतो आईची तब्येत सुधारते म्हणून. बरोबर आहे बरोबर आहे. काय बाहेर तमाशा नको ना आज. चल तमाशा नको तमाशा नको. अरे तमाशा कोण? तमाशा तू केलास दादा. अरे मी माझ्या पर्सनल मीटिंग कॅन्सल करून इथे आलोय आणि युअर दॅट डॉक्टर इज सेइंग सिच्युएशन इज इम्प्रूव्हिंग. हळूहळू. थांबा थांबा. आजी आजी आज मी तुझी इच्छा पूर्ण केली आजी. किरण काय हे? हा अहो यानं माधुरीशी लग्न करावं अशी म्हणे आईंची इच्छा होती. म्हणजे तुम्ही लग्न करून आलात?
हा मग आजीच्या पाय पडून घ्या पटकन. कमा कमा. चल चल पाय पड. आजी ऑपरेशन हं. काय किती खर्च येईल म्हणतात? 3 लाख. 3 लाख? हो पण म्हणजे करायला नको का महेश? या वयात तिचं ऑपरेशन करायचं म्हणजे इट्स व्हेरी डेंजरस. आई आता आपल्या सगळ्यांसाठी अनवॉन्टेड गोष्ट झालेली आहे. पिठावर चिमणीची पावलं उमटली. वा, फारच मस्त. आपली आई बारकीशी चिमणी होणार. माणूस होण्यापेक्षा चिमणी होणं जास्त चांगलं. पेलांना जन्म दिल्यावर त्यांना पंख फुटेपर्यंत त्यांच्या चोचीत चारा घालायचा, त्यांची काळजी घ्यायची, आणि एकदा पंख फुटल्यावर ती भुरकन उडून गेली की विसरून जायचं. अपेक्षा नाही, अपेक्षाभंगाचं दुःख नाही. आता कुणासाठी जागणं नको, कुणाचं काही करणं नको. नाही नाही दादासाहेब, दुसरा कोणता कार्यक्रम असता तर मी मान्यता दिली असती, पण या लावणीच्या कार्यक्रमाला माझा तत्वता विरोध आहे. तुम्हाला वाटून काय उपयोग? अरे समद्या गावाचा काय विचार आहे ते तर बघा. लावणी ही सांस्कृतिक नाहीये का? हीच खरी लोककला आहे, लोककलेचा वारस आहे. वा, या सोनगावचं भाग्य समजतो मी की आपल्या गावाला असे पुरोगामी विचारांचे गुरुजी लाभलेले आहेत. वा गुरुजी, रंगभूमी दिनाच्या दिवशी लावणी झालीच पाहिजे. जत्रेला जात होती करून साज शिंगार, मिशा पिळत आला कुणी केला नजरेचा वार, तरणा पांड आडदांड गड रुबाबदार, बघताच त्याला बाई भिनला अंगार. पडले ठिणगी उडाल भडका कुणीतरी बंब हो बोलवा, पडले ठिणगी उडाल भडका कुणीतरी बंब हो बोलवा. अगं बाय बाय बाय, अगं बाय बाय बाय, अगं बाई माझ्या वाणीचा पेट लाय बनवा, अगं बाई माझ्या वाणीचा पेट लाय बनवा. तुमच्या 7-12 मध्ये घोटाळा आहे. 5 एकर जमीन गायब आहे. कोणी विकली? कोण विकणार? दादा. आम्हाला न विचारता? अरे विचारायचं काय बाबा ते? अरे आईच्या ऑपरेशन साठी पैसे लागले, ते जमीन विकूनच मिळवले मी. हा पण म्हणजे आम्हालाही सांगायचं ना, पण त्या प्रॉपर्टीवर आमचाही हक्क आहे ना. सगळ्यांनी नीट कान देऊ नये का? आपली सगळी प्रॉपर्टी मी एकटा घेणार आहे. अरे जो माणूस आपल्या भावाला आणि बहिणीला फसवू शकतो तो उद्या या गावाला फसवणार नाही कशावर? उलट त्याच्या भावानं आणि बहिणीनं त्याला त्रास दिलेला आहे. इतक्या वर्षात स्वतःच्या आई बापाला कधी सांभाळलं नाही. मग मला सांग, त्या प्रॉपर्टीवर ह्या दोघांचा हक्क कसा काय? तवा हा त्यांचा वैयक्तिक आणि घरगुती मामला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तुमच्या मतानं गाव चालत नाही ना देशमुख. अरे आपल्या गावचा सरपंच उपसरपंच कसा धुतल्या तांदळवाने असला पाहिजे की नाही? तवा हा माणूस उपसरपंच पदावर राहता कामा नये. तुम्ही कोणी काढण्याआधीच मी हे पद सोडतोय. हा माझा राजीनामा. हा राजीनामा? ग्रामपंचायतीला विनंती आहे की त्यांनी माझा राजीनामा स्वीकार करावा. चला आता निघायला पाहिजे. हो, नाहीतरी आता इथे थांबून काही उपयोगच नाहीये. अहो पण आजीचं 13वं व्हायचंय अजून. त्याचा तुझ्या आई बाबाला करायला सांग. हा, आणि जमिनीचं काय ते आपण कोर्टातच बघू. आपण कुठे निघालोय? या गावापासून घरापासून लांब कुठेतरी.